आणि तुम्हाला दिसत आहे ना स्किन थोडीशी येलो येलो। तर खरंच फ्रेंड्स ही जी रेमेडी आहे ना खूप जास्त इफेक्टिव्ह आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। आणि माहिती आहे का, हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल। तर बघा फ्रेंड्स, उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळा स्पेशल मी मस्त अशी स्किनसाठी एक रेमेडी घेऊन आलेली आहे। आपली स्किन उन्हाळ्यामध्ये ब्लॅक होते, थोडीशी टॅन होते आणि अशी निस्तेज दिसते आणि काळवंटे सुद्धा। तर ती स्किन आपली कशी टवटवीत, ताजी आणि ग्लोविंग कशी ठेवायची आहे याच्यासाठी मी तुम्हाला ती टिप्स सांगणार आहे, रेमेडी सांगणार आहे, जे की मी तुम्हाला करून सुद्धा दाखवणार आहे। तर ती रेमेडी कोणती आहे ते बघण्यासाठी सर्वात आधी तर जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा। बघा फ्रेंड्स, ती रेमेडी म्हणजे मी तुम्हाला दाखवते, 1 मिनिट थांबा। तर हे काय आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे, हे सांगण्याचं काही काम नाही आहे। मी ही रेमेडी खूप दिवसापासून यूज करते आणि खूप इफेक्टिव्हसुद्धा आहे। तर हे आहे ॲलोवेरा कोरफड, ही नॅचरल कोरफड आहे आणि तुम्हाला मी परत दाखवते। आणि इथे बघा, हे एवढे जास्त इफेक्टिव्ह आहे ना, खूप जास्त। हे सुद्धा इफेक्टिव्ह आहे आणि हे सुद्धा इफेक्टिव्ह आहे। तर मी तुम्हाला दाखवते कशी यूज करते ती रेमेडी मी। तर चला मग स्टार्ट करूया। तर ही रेमेडी स्टार्ट करण्यापूर्वी आपल्याला जावं लागेल किचनमध्ये मी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर चला। तर इथे बघा फ्रेंड्स, मी ना रात्री झोपण्यापूर्वी ही जी आहे ना ॲलोवेरा ते कशी लावते ते तुम्हाला दाखवते। तर चला मग आता आपण लावून बघूया आणि तुम्ही सुद्धा बघा। तर हे जे याचे आधी हे काटा आहे ना ते काढून घ्यायचे आहे। तर काढून घेऊ आपण चाकूच्या सहाय्याने आणि मग नंतर आपल्याला करायचं आहे याच्या 2 बाजूने। तर बघा, हे जे असं आहे ना हे असं काढून घ्यायचं आहे आणि तर इथे बघा मी दाखवते, ही जी कोरफड आहे ना ते असं करून घ्यायचं। तर आता आपल्याला ना स्किनला लावून घ्यायचं आहे। त्याच्या आधी हे जे केस आहेत ते वरती बांधून घ्यायचे आहे, कारण की केसाला लागायला नको म्हणून। आणि बघा इथे आपल्याकडे ना हळद सुद्धा असते किचनमध्ये। तर ही जी हळद आहे ना, आपण हे जे कोरफड आहे ना तर याच्यावरती थोडेसे असे टाकून घ्यायचे आहे। बघा, हे असे स्प्रेड करून घ्यायचे आहे। तर इथे दाखवते मी तुम्हाला, हे बघा मी असं टाकून घेतलं हे कोरफडवरती। आणि इथे आता आपल्याला ना आपल्याला हे गॅस लावून घ्यायचं आहे आणि हे गॅसच्या वरती ना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे। तर तुम्हाला मी जवळून दाखवते। तर बघा, ही जी कोरफड आहे ना तर गॅसच्या वरती हे असं करून घ्यायचं, थोडंसं एकदम थोडंसं ना गरम करून घ्यायचं आहे। असं गरम करून घ्यायचं आणि आपल्या स्किनला ना हे असं करून लावायचं आहे। तर मी तुम्हाला लावून दाखवते। आपल्या पूर्ण चेहऱ्यावरती ना असं मस्त लावून घ्यायचं आणि याला, तर मी तुम्हाला आधी लावून दाखवते पूर्ण। आणि असं हलक्या हाताने ना असं मस्तपैकी चोळून घ्यायचं आहे चेहऱ्यावरती, थोडं मसाज करून घ्यायचं। तर आणि ही जी कोरफड आहे ना असं 2 भागामध्ये करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला ना स्किनवरती लावायला इझी जाते। आणि थोडं असं मध्ये ना हे असं याला हे करून घ्यायचं, याचं जेल असते ना ते निघते आणि असं आपल्याला छान असं लावून घ्यायचं आहे। आणि थोडं 5 मिनिटे स्किनवरती असं मसाज करून घ्यायचं, जेणेकरून आपल्या या स्किनमध्ये ना मस्त हे जे ॲलोवेरा जेल आहे ना ते मस्त ॲब्झॉर्ब होते आणि आपली स्किन आहे ना ही मस्त ग्लोविंग करायला लागते।
तर इथे बघा मी ना जवळपास सर्व स्किनला लावून घेतलेली आहे. तर बघू शकता तुम्ही आत्ताच ना स्किन किती छान दिसत आहे. जर तुम्ही हे ना रोज 8 दिवस केला ना तर तुमची स्किन एकदम अशी ग्लो करणार. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स ही रेमेडी, जे की सर्वांच्या किचनमध्ये असते. हळद आणि ॲलोवेरासुद्धा प्रत्येकाकडे असते. तर तुम्ही बघू शकता स्किन किती छान दिसत आहे ना. तर असं आपल्याला करून घ्यायचं आहे. आपण थोडं 5 ते 7 मिनिट करत राहिलं ना तरी पण काही हरकत नाही. आणि एकदम हलक्या हाताने करून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी मस्तपैकी करून आणि तुम्हाला दिसत आहे ना स्किन थोडीशी येलो. तर खरंच फ्रेंड्स ही जी रेमेडी आहे ना खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि माहिती आहे का हे आपल्याला ना एकदम म्हणजे 10 ते 15 मिनिटे किंवा थोडं जास्तही ठेवलं ना तरीही काही हरकत नाही. पण 10 मिनिटे तरी ना तुम्ही ठेवा. 10 मिनिटे ठेवल्याने ना आपली स्किन थोडीशी मस्त रिलॅक्स होते. 10 मिनिटे ठेवल्याने थोडं जास्त टाईम भेटते ह्या ॲलोवेरा जेलला. तर इथे बघा मी अजून पण अशी मसाजच करत आहे. तर तुम्हाला दिसत आहे ना फ्रेंड्स माझ्या चेहऱ्यावरती थोडा तरी इफेक्ट. आणि माहिती आहे का हे जर तुम्ही कंटिन्यू 8 दिवस केले ना तर तुमची स्किन ना एकदम अशी मस्त होणार ना. उन्हाळ्यामध्ये खूप छान अशी येलो. आणि जर तुम्हाला कुठे लग्नाला वगैरे जायचं असेल ना तर तुम्ही नक्की ही रेमेडी ट्राय करून बघा. आणि माहिती आहे का तुम्हाला पार्लरमध्ये सुद्धा जायची गरज नाही. जर तुम्ही हे कराल ना तर नक्कीच ट्राय करून बघा. तर भेटते तुम्हाला मी आता 15 ते 20 मिनिट. इथे बघा फ्रेंड्स आता ना 10 ते 15 ते 20 मिनिटानंतर आपली स्किन अशी आहे मस्तपैकी. आणि बघा माझ्याकडे ना हे जे बर्फचे क्यूब्स असते ना ते बघा जास्त बर्फ झालेला नाही आहे. तर मी इथे आत्ताच ठेवलं होतं त्याच्यामुळे हे थोडं हे झालेलं आहे. तर माहिती आहे का हे जे पाणी आहे ना मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि पाण्याच्या साहाय्याने असं थंड पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे हात. आणि असं पाण्याच्या साहाय्याने असं मस्त ना स्किनवरती असं छान परत हाताने ना मॉइश्चरायझर करू थंड पाण्याने. जर तुमच्याकडे ना बर्फाचे क्यूब्स असेल ना तर क्यूब्स असं पूर्ण फेसवरती ना मस्त फिरवून घ्यायचं आहे. परत ना 5 ते 7 मिनिटे असंच करायचं आहे. माझ्याकडे क्यूब्स नाही आहे त्याच्यामुळे मी थंड पाण्यामध्ये हात घालत आहे आणि पूर्ण अशी चेहऱ्यावरती ना मस्तपैकी फिरवून घेत आहे. तर बघा असं करून घ्यायचं आहे आपल्याला. परत हाताने ना असं मस्त हलक्या हाताने मसाज करून घ्यायचं आहे. आणि मग परत नंतर ना थंड पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे. तर बघा मी आता तुम्हाला भेटते फेस धुवून. बघा फ्रेंड्स तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती ना बघू शकता किती छान असा ग्लो आलेला आहे आणि मी आत्ताच लावलेला आहे. तर बघा आता आपली लास्ट स्टेप बाकी राहिलेली आहे ती म्हणजे हा जो ॲलोवेरा जेल आहे तो पतंजलीचा जो की फिल्टर्ड याच्यामध्ये आहे. आणि माहिती आहे का मी तुम्हाला आधी दाखवलं होतं एक नॅचरल ॲलोवेरा जेल आणि हा आपला जो की फिल्टरवाला असतो तो. तर आता ही स्टेप आपण कंप्लीट करून घेऊया. तर सर्व लावून झालं आणि माहिती आहे का स्किनसुद्धा मी मस्त धुवून घेतलेलं आहे. छान थंड पाण्याने धुवून घेतली. आता लास्ट स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला हा जो ॲलोवेरा जेल आहे तो मस्तपैकी आपण असं फेसवरती लावून घ्यायचा आहे हलक्या हाताने एकदम. आणि माहिती आहे का तुम्ही हा जो ॲलोवेरा जेल आहे ना तो डेली वापरू शकता. जसं की आपण आंघोळ केल्यानंतर चेहऱ्याला आपण मॉइश्चरायझर करतो तर हे मॉइश्चरायझर म्हणून आपण हे ॲलोवेरा जेलसुद्धा आपण वापरू शकतो. तर ना
हलक्या हाताने ना हे असं पूर्ण स्किनला लावून घ्यायचं आहे. तर बघा, तर आपली ही फायनल स्टेप कंप्लीट झालेली आहे. थोडं असं करून घ्यायचं म्हणजे सुकून जाते. तर इथे बघा फ्रेंड्स, इथे मी ॲलोवेरा जेलसुद्धा लावून घेतलेला आहे आणि बघू शकता स्किन किती छान दिसत आहे. आणि हे सगळं रात्रीचे मी आत्ता वाजलेले आहे 10 वाजता करत आहे. म्हणजे सर्व आपल्याला हे झोपायच्या आधी करून घ्यायचं आहे आणि मस्त रिलॅक्स होऊन झोपून जायचं आहे. तर बघा फ्रेंड्स, ही उन्हाळा स्पेशल स्किन ग्लोविंगसाठी ही रेमेडी होती, जे की मी यूज करत असते आणि खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. तुम्हीसुद्धा नक्की यूज करून बघा आणि इफेक्ट बघा. तर चला मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला पाहण्यासाठी आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तर चला मग आता झोपायची वेळ झालेली आहे. मस्त रिलॅक्स होऊन झोपते. सकाळी उठल्यानंतर परत पॉसिबल झालं तर मी दाखवेल तुम्हाला, कारण की शूट वगैरे करावं लागते त्याच्यामुळे. नाहीतर तुम्ही असं करून बघा, तुम्हाला नक्कीच इफेक्ट जाणवेल. तर नक्की ट्राय करा फ्रेंड्स. तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. भेटूया परत. बाय. Audio Jungle.